पहिले जरी वेगवेगळे भाऊ होते तर तो दोघांचाही ब्रँडच होता, पण आज दोघं एकत्र झाल्यामुळे जे आहे हा ब्रँड खूप मोठा झालेला आहे. 100% आज हे दोन भाऊ एकत्र आले म्हणले महाराष्ट्रातले खूप परिवार एकत्र आले. कारण काही असे जण होते की बाप एका पक्षात होता तर मुलगा एका पक्षात असल्यामुळं आज तेही महाराष्ट्रातले काही घर एकत्र आलेले आहे. आज अनेक वर्षापासून ज्या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होता तो क्षण आलेला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद होत आहे आणि थोड्याच वेळात ते आपल्या युतीची घोषणा करणार आहे. माझ्या पाठीमागे आपण जर पाहिलं तर काही शिवसैनिक आहेत जे हा क्षण आपल्या डोळ्यांनी पाहत आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद मुंबई येथे सुरू आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आता युतीची घोषणा होणार आहे. अनेक शिवसैनिकांना त्याची वाट होती, त्याच्या क्षणाची ते वाट पाहत होते. भावना काय आहेत ते आपण जाणून घेऊया. कसं वाटतं आज दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत? अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली का? नाही, हा महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी आनंदाचा क्षण आहे आणि आमच्या शिवसैनिकांना आणि मनसैनिकांना या दिवसाची खूप वर्षापासून वाट बघत होतो आम्ही. तो दिवस आज पूर्ण होत आहे. बरं, कसं वाटतं आज दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत? अनेक वर्षांपासून तुम्ही वाट पाहत होता, संपूर्ण महाराष्ट्राची वाट पाहत होतं. नाही, दोन्ही कसं आहे, शेवटी ठाकरे हा ब्रँडच आहे आणि आताचा तो जो ब्रँड आहे तो अजून मोठा ब्रँड झालेला आहे. पहिले जरी वेगवेगळे भाऊ होते तर तो दोघांचाही ब्रँडच होता, पण आज दोघं एकत्र झाल्यामुळे जे आहे हा ब्रँड खूप मोठा झालेला आहे. या दोन्ही भाऊ एकत्र आले त्याचा काही फायदा होईल का महाराष्ट्रासाठी? आता तुमचं काय मत आहे? 100% फायदा होणार आहे, कारण दोन्ही भाऊ आल्यामुळे मराठी माणसासाठी आणि हिंदू लोकांसाठी जे आहे हा खूप फायद्याचाच विषय आहे. त्यामुळे याच्यामुळे जे आहे हे विरोधकांना जे आहे ते आता समजेल की मराठी काय असतं आणि मराठी लोक एकत्र झाल्यावर काय होतं हे त्यांच्या लक्षात येईल. बरं, कसं वाटतं आज तुम्ही हा क्षण पाहत आहात, दोन्ही भाऊ एकत्र येत आहे, प्रतीक्षा होती या क्षणाची? खूप वर्षापासून प्रतीक्षा होती या सणाची. आणि दोन पक्ष एकत्र येण्यापेक्षा दोन भाऊ आज एकत्र आले ना, त्याचा म्हणजे खूप मनापासून आनंद. इतका काळ जे गेला संघर्षाचा दोघं भावाचा, आज दोघं एकत्र येते त्याचा मनापासून खूप आनंद आहे. तर तुम्ही भावनिक झाल्याचं पाहायला मिळते. हा सगळ्या महाराष्ट्रासाठी एक भावनिक क्षण आहे. पण कुठेतरी हे दोन्ही पक्ष एकत्र येतात. आता कुठेतरी बळ मिळाले पुन्हा. 100% बळ मिळालं, 100% मिळालं. बळ म्हणजे आता विरोधांनाही कळणार की काय असतं म्हणून सगळ्या गोष्टी. दोन भाऊ जवळची ताकद एकत्र येते तर काय होतं ह्या कळून जाणार आता. बरं, विरोधक म्हणताय की हे दोघं सोबत आले तरी आम्हाला त्याचं काही नुकसान होणार नाही. कोणी बोलणारच आहे ना की आम्हाला काय फरक पडणार नाही, आम्हाला काय फरक कळणार 15 तारखेला की काय फरक पडतो म्हणून. बरं, अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती की दोघं भाऊ एकत्र येतात, नाही येतात, वादविवाद वगैरे. आता त्यांच्या अनेक वर्षापासून जे वाद मिटलेत, तर कसं वाटतं म्हणजे नेमकं? खूप मनापासून खूप आनंद झालेला आहे आणि खरं शब्द नाही आहे की ह्या क्षणाची आतुरता फार वर्षापासून होती जी आज साकार झालेली आहे. कुठेतरी परिवारामधले पण वाट मिटणार आहेत, कारण की दोन्ही परिवारामध्ये एक मनसेकडून होता, एक शिवसेनेकडून होता. हे दोघं भाऊ एकत्र आले म्हणजे महाराष्ट्रात 100% आज हे दोन भाऊ एकत्र आले म्हणले महाराष्ट्रातले खूप परिवार एकत्र आले. कारण काही असे जण होते की बाप एका पक्षात होता तर मुलगा एका पक्षात असल्यामुळं आज तेही महाराष्ट्रातले काही घर एकत्र आलेले आहे. आज काही घर एकत्र. तुम्ही अनेक वर्षापासून शिवसेनेसोबत आहात, खूप वर्षापासून तुम्ही जोडले गेले आहात. कसा काळ होता? आता बाळासाहेबांच्या वेळेस बाळासाहेबांची पण इच्छा होती, तेव्हा बाळासाहेब आणि राजसाहेब वगैरे हे एकत्र असताना जो क्षण होता तो क्षण आता पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. हो, नक्कीच. बाळासाहेब होते तेव्हा जो प्रेम होता तो अबाधित आहे. लोक काय काय म्हणजे अफवा फैलवतात, तसं काही नाही. दोन्ही भाऊ आले. रावणासोबत त्याचा भाऊ नव्हता म्हणून तो हारला, रामासोबत त्यांचे भाऊ लक्ष्मण होते म्हणून ते जिंकले. तसंच उद्धवसाहेब आणि राजसाहेब हे दोन्ही बंधू एकत्र आले. मराठी माणसाला, महाराष्ट्राला खूप खूप आनंद झाला आहे आणि हे नक्कीच फलित होणार आहे. आणि सगळं पुरं महाराष्ट्र आणि मुंबई हे काबीज करणार आहे. मुंबई महापालिका पण येणार आहे आणि आम्हाला शिवसैनिकांना, मनसैनिकांना, प्रत्येक मराठी माणसाला सगळ्यांना खूप खूप आनंद आहे. याचा शुभेच्छा देतो सगळ्यांना. खूप चांगलं वाटतं. बरं, कसं बघता? कारण की काही काळापासून
अशी भावना होते की उद्धव साहेबांना एकटं पाडलं जात आहे. आता कुठेतरी भाऊ एकत्र आल्यामुळे आता बळ मिळणार आहे त्यांना. बिलकुल नक्कीच मिळाल. तेच सांगितलं ना मी, रामासोबत लक्ष्मण होते म्हणून ते जिंकले. तसं ते दोघं भाऊ आले परिवारातले, तर दोघं मिळून शक्ती वापरणारच ना, उपयोग होणारच, नक्कीच होणार, 100% होणार. त्यात काही आता गैर नाही. शिवसैनिक म्हणून विरोधकांना काय तुमचं सल्ला असेल किंवा काय म्हणणं असेल आता? नाही, आम्ही आमचं काम करू. विरोधक तर बोलणारच, त्यांचं कामाचं बोलणं. आम्ही आमचं काम करू आणि महापालिका जिंकून जाऊ. नक्कीच आपण जर पाहिलं तर एक भावनिक क्षण या शिवसैनिकांना आपल्याला पाहायला मिळत आहे. माझ्या पाठीमागे आपण पाहिलं तर तिन्ही ठाकरेंची इथे आपल्याला फोटो पाहायला मिळतात. बाळासाहेब ठाकरे आहेत, उद्धव ठाकरे आहेत आणि आदित्य ठाकरे आहेत. त्याचबरोबर आता राज ठाकरे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. सैनिकांना जेव्हा आपण विचारत होतो तेव्हा त्यांचंही म्हणणं आहे की आता रामासोबत लक्ष्मण आलाय, त्यामुळे आता रावणाचा दह अंत करण्याला आता वेळ लागणार नाही, म्हणजेच की विरोधकांना आता हरवण्याला आम्हाला वेळ लागणार नाही, असंही या शिवसैनिकांचं म्हणणं आहे. राम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.